गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा ब्लॉग थोडा लेट चालू करते आहे. थेट जिममधून पोचली आहे मी जिममध्ये. स्वतः फटाफट शूज घालूयात आणि वर्कआउट सुरू करूया. आहे आज माझं. तुम्ही बघू शकता आज सॅटरडे असल्यामुळे जिम पूर्णपणे रिकामी आहे. आणि आता मला जायचं आहे ऑफिसला. तर गाईज आज आमच्या आत्या कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहेत. तयारी आम्ही करून ठेवली आहे. हे ज्वारीचं पीठ, बेसन, इकडे मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं आहे, मीठ चवीनुसार, हळद आपल्या टेस्टनुसार, हे तीळ आहेत, पांढरे तीळ, जे वरतून टाकल्यानंतर एक वेगळा टेक्स्चर त्या वड्यांना येतो, त्यामुळे ते पण घ्यायचं. प्लस याच्यामध्ये आपण जिरे आणि ओव्याची पावडर पण मिक्स केलेली आहे. आणि या इकडे आता कोथिंबीर बारीक चिरून घेत आहेत. त्याच्यानंतर हे सगळं पीठ मिक्स करायचं आणि त्याला त्याचे गोल गोल करून उकडून घ्यायचं आणि मग त्याला तळायचं. अशी प्रोसेस असते. तर त्याची अगोदरची तयारी आम्ही करतो इथे. कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची, पहिले धुतली आहे तिला, आणि बाकी पाणी वगैरे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही हे यूज करू शकता. जे आपण पूर्ण सामान घेतलं होतं, म्हणजे जसं की ज्वारीचं पीठ, बेसन वगैरे, त्यामध्ये बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती मिक्स करून ते छान एकजीव मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीचं वगैरे पीठ मळतो त्याचप्रमाणे. लागेल तसं पाणी थोडं थोडं ॲड करायचं. सोबतच मी इथे पाणी गरम करायला ठेवलंय, कारण की आपल्याला ज्या वड्या आहेत त्या उकडून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यासोबतच त्याच्या पाण्यामध्ये मी अर्धा असं लिंबू चिरून टाकणार आहे, जेणेकरून जे आपलं पातेलं आहे ते काळं नाही पडणार. तो ही एक टिप आहे तुमच्यासाठी. तुमच्याकडे अशी काही दुसरी टिप असेल तर मला नक्की सांगा, कमेंट सेक्शनमध्ये माझ्यासोबत शेअर करा. ते असं अर्ध लिंबू मीडियम फ्लेमवर ठेवते मी गॅस, कारण तर बाकीची प्रोसेस पण अजून होणार आहे. झाकून ठेवलं तरी चालेल तुम्ही याला, म्हणजे ते
थोडंसं लवकर गरम होईल. हे बघा, आता हे मीडियम फ्लेमवर मी ठेवलंय. त्यावर झाकण ठेवते जेणेकरून ते थोडंसं लवकर गरम होईल. आणि सोबतच हे आपलं पीठ मळायची प्रोसेस पण चालू आहे इकडे. जास्त पातळ नाही करायचं, घट्ट करायचं पीठ. पीठ छान मळून झालेलं आहे आणि आपण सोबतच त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत, जेणेकरून त्याच्या अगोदर हे असे एक चाळणी घ्यायची, त्याला पहिले तेल लावून घ्यायचं म्हणजे जे चिटकणार नाही. आणि असे छोटे छोटे त्याचे गोळे करायचे. म्हणजे आमच्याकडे तर आम्ही असे गोळे करतो, काही ठिकाणी स्क्वेअर शेपमध्ये वगैरे करत असतील, किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात मला तुम्ही नक्की सांगा. असे सुंदर छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आहेत. पण तेल लावायला खाली विसरायचं नाही, नाहीतर मग ते पूर्ण चिटकून बसणार त्याला भांड्याला खालच्या. आणि इकडं आपले सगळे गोळे करून झालेले आहेत. आणि आपलं पाणी जे आहे ते पण उकळलेलं आहे मस्त, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यावर मी ही चाळणी ठेवते आणि ह्याला झाकून ठेवायचं. एक 15 मिनिट याला झाकून ठेवायचं. गॅस जो आहे तो तुम्ही स्लोच ठेवा, असं स्लो फ्लेमवरती एक हार्डली 15 ते 20 मिनिटं ठेवायचं, म्हणजे ते छान उकडून निघणार. आणि त्याच्यानंतर त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून त्याला आपण तळणार आहोत. तर आता हे मी ठेवते 15 मिनिटांसाठी. 15 मिनिट नंतर हे अशा छान सुंदर उकडलेल्या आहेत ह्या वड्या. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी वाफ येते याच्यामधून. आणि असे असं छान आता छोटे छोटे अशा आपण बारीक पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत. आणि सोबतच मी इथे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून वेळ वाचेल. आणि अशा प्रकारे या सगळ्या छोटे 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 पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर पण करू शकता तुम्ही. आणि हे जे असं उकडलेलं आहेत वड्या, हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एक 2-3 दिवसानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं तळून तुम्ही खाऊ शकता. हे राहतं बरेच दिवस. हे बघा, असं सुंदर छोटे छोटे पीसेस केलेले आहेत. सोबतच आपलं इकडे तेल गरम होतं आणि हे असं मीडियमच ठेवायचा गॅस, म्हणजे जास्त करपलं जात नाही आणि छान अशा क्रिस्पी होतात त्या. सोबतच मला ही पनीर भुर्जी केलेली आहे मी. किती काही जरी केलं तरी डाएट विसरायचं नाही. जेवढं मॅक्झिमम फॉलो करता येईल ते आपल्याला करायचं आहे. हे बघा, एकदम असा छान त्याला कलर येतोय. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तळायचं आहे. असा कलर येईपर्यंत तळायचं. हे बघा, असं हे जरा गोल्डन होईपर्यंत त्याला छान तळायचं आहे, म्हणजे त्या क्रिस्पी होतात. हे बघा, अशा बघू शकता तुम्ही क्रिस्पी झाले, त्याच्यामुळेच आवाज येतो छान. कशाला एक झाले. आता आपले हे जे कोथिंबीर वड्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम सुंदर असा क्रिस्पी गोल्डन कलर आलेला आहे. आणि जे आपण तीळ टाकलं होतं त्याच्यामुळे बघा हे असं सुंदर असं टेक्स्चर त्याला येतं. त्यामुळे तीळ टाकायला विसरायचं नाही. आणि हा
पूर्ण असे तळून झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काय पद्धतीने बनवतात कोथिंबीरच्या वड्या, अशी काही पद्धत असेल किंवा वेगळी काही टिप असेल तर मला नक्की शेअर करा. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.